हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 13 स्टार्ट करणार आहोत, कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स. त्यातला पहिली जी एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 13.1 ते सॉल्व्ह करणार आहोत. पण त्याच्या आधी त्यात ज्या टेस्ट दिलेल्या आहेत की या ट्रायंगलच्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, प्रश्न काय विचारला, स्टेट द टेस्ट अँड करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुअंट. मग ते कुठल्या टेस्टनी कॉन्ग्रुअंट आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, इथे मी बघा नोट्स लिहून घेतलेला आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. पहिली जी टेस्ट आहे ती साईड टेस्ट आहे, एस टेस्ट असं आपण म्हणणार त्याला. म्हणजे जर दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुअंट असतील आणि त्या कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुअंट आहेत, तर जे तीन साईड जर कॉन्ग्रुअंट आहेत, म्हणजे ही पी क्यू साईड कॉन्ग्रुअंट आहे एक्स वाय ला, पी आर आहे एक्स झेड ला आणि क्यू आर आहे वाय झेड ला. म्हणजे या तिन्ही साईडचा मेजर सेम आहे, म्हणून त्या काय आहेत, कॉन्ग्रुअंट आहेत. काय सांगितलं, थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुअंट टू करस्पॉन्डिंग थ्री साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल, देन द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट टू इच अदर. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल्स कधी कॉन्ग्रुअंट असणार आहेत, जेव्हा ह्याच्या तिन्ही साईड एकमेकांना कॉन्ग्रुअंट असणार आहेत. म्हणजे समजा हा ट्रायंगल आपण उचलून ह्या ट्रायंगलवर ठेवला तर ते एक्झॅक्ट बरोबर मागचा ट्रायंगल झाकला गेला तर ते आपण काय म्हणणार, त्याला तो ट्रायंगल त्याला कॉन्ग्रुअंट आहे. मग या दोन्ही ट्रायंगल मध्ये सेम काय काय आहे, साइड पी क्यू इज कॉन्ग्रुअंट टू साइड एक्स वाय, साइड क्यू आर इज कॉन्ग्रुअंट टू साइड वाय झेड अँड साइड पी आर इज कॉन्ग्रुअंट टू साइड एक्स झेड. म्हणजे मग आपण काय म्हणणार, देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल एक्स वाय झेड बाय एस टेस्ट. म्हणजे तिन्ही साईड जर सेम असतील, त्याचं मेजर सेम असेल तर ते कुठल्या टेस्टनी हे होणारे, हे कॉन्ग्रुअंट होणारे ट्रायंगल ते एस टेस्टनी. सेकंड आहे साइड अँगल साइड टेस्ट. म्हणजे दोन साइड आणि एक त्याच्या अँगल मध्ये, इफ टू साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुअंट टू टू करस्पॉन्डिंग साइड्स and the included angle of another triangle, then the two triangles are congruent to each other. म्हणजे ह्या ट्रायंगल, या दोन्ही ट्रायंगल मध्ये साइड अँगल साइड, इन्क्लुडेड अँगल म्हणजे कुठला, हा या दोन साइड मधला एक अँगल, म्हणजे हा काय झाला, इन्क्लुडेड अँगल. म्हणजे हे जर कॉन्ग्रुअंट असतील तर ते दोन्ही ट्रायंगल काय आहेत, एकमेकांना कॉन्ग्रुअंट आहेत. मग इन ट्रायंगल एबीसी अँड डीईएफ, साइड एसी, ही साइड एसी इज कॉन्ग्रुअंट टू साइड कुठली येणार आहे, डीएफ. त्याच्यानंतर अँगल सी आणि अँगल एफ हे काय असणार आहेत, कॉन्ग्रुअंट. आणि साइड बी सी अँड साइड ई एफ आर कॉन्ग्रुअंट. मग या तिन्ही जर ज्या आहेत टेस्ट आहेत त्या सॅटिस्फाईड असतील तर आपण काय म्हणणार, ह्या कुठल्या टेस्टने हे होतं, कॉन्ग्रुअंट होतो ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल एबीसी अँड इज कॉन्ग्रुअंट ट्रायंगल डीईएफ बाय एस टेस्ट. म्हणजे ही साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, हे दोन्ही ट्रायंगल जर सेम असेल तर ते कुठल्या ह्याने होणारे टेस्ट, एस टेस्ट. थर्ड बघूयात. थर्ड आहे अँगल साइड अँगल, बरोबर ह्याच्या ऑपोजिट, म्हणजे दोन अँगलच्या मध्ये एक साइड आणि ही साइड काय असणार आहे, इन्क्लुडेड साइड. इफ टू अँगल्स अँड द इन्क्लुडेड साइड ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुअंट टू टू करस्पॉन्डिंग अँगल्स अँड द इन्क्लुडेड साइड ऑफ द अनदर ट्रायंगल, म्हणजे हा दुसरा ट्रायंगल, देन द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट टू इच अदर. परत हा ट्रायंगल उचलून ह्याच्यावर ठेवला आणि अगदी ते सेम होत असेल तर आपण त्यांना काय म्हणणार आहे, कॉन्ग्रुअंट. म्हणजे मागचा ट्रायंगल दिसला नाही पाहिजे, म्हणजे ते काय झाले, दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुअंट झाले. आणि मग ह्याच्यात करस्पॉन्डन्स ह्याच्यात काय आहे, अँगल साइड अँगल, म्हणजे दोन अँगल आणि एक साइड. म्हणजे मग आपण काय म्हणू शकतो, इन ट्रायंगल जी एच आय अँड इन ट्रायंगल आर एस टी, अँगल जी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल आर, साइड जी एच टू कॉन्ग्रुअंट टू साइड आर एस आणि अँगल एच इज कॉन्ग्रुअंट टू अँगल एस. सो देअरफॉर जी एच आय इज कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल आर एस टी बाय ए टेस्ट. ठीक आहे, अँगल साइड अँगल. फोर्थ आहे ते आहे अँगल साइड टेस्ट. अँगल साइड टेस्ट, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता साइड अँगल टेस्ट. एक साइड दोन अँगल आणि एक साइड. इफ टू अँगल्स अँड नॉन इन्क्लुडेड साइड ऑफ ए ट्रायंगल, आता इथे बघा नॉन इन्क्लुडेड लिहिलंय, हा आधी काय होतं, इथे दोन अँगलच्या मध्ये एक साइड इन्क्लुडेड होती, ठीक आहे, पण इथे नॉन इन्क्लुडेड आहे, म्हणजे दुसरी साइड असणार आहे. सो इफ टू अँगल्स अँड नॉन इन्क्लुडेड साइड ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुअंट टू टू करस्पॉन्डिंग angles and non-included side of other triangle, then two triangles are congruent to each other. म्हणजे इथे बघा हे दोन अँगल आणि ही नॉन इन्क्लुडेड साइड, म्हणजे कुठली, या दोन अँगलच्या मध्ये ती साइड येत नाहीये, ठीक आहे, म्हणजे ही नॉन इन्क्लुडेड, म्हणजे हे दोन अँगल आणि मग ही साइड, हे दोन अँगल आणि मग ही साइड, ठीक आहे. सो आपण काय म्हणू शकतो, इथे इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एक्स वाय झेड, अँगल बी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल, सॉरी इथे चुकीचं लिहून घेतलं होतं मी. अँगल बी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल वाय, अँगल सी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल झेड अँड साइड एसी इज कॉन्ग्रुअंट टू साइड एक्स झेड. म्हणजे ही एसी इज कॉन्ग्रुअंट टू साइड एक्स झेड.
सो देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ बाय AAS टेस्ट किंवा एस ही पण म्हणू शकता तुम्ही SAA टेस्ट. आणि पाचवी जी आहे टेस्ट ती आहे हायपोटेनियस साइड टेस्ट. म्हणजे एक हायपोटेनियस आणि एक साइड हे जर कॉन्ग्रुएंट असेल तर तो ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकांना. मग काय आहे इन ट्रायंगल LMN अँड PQR अँगल M इज इक्वल टू अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हे दोन्ही जे अँगल आहेत हे काय आहेत 90 डिग्री. आणि त्याच्या समोरचा काय आहे हायपोटेनियस. म्हणजे ते दोन्ही पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सो हायपोटेनियस LN इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस PR. आणि साइड MN इज करस्पॉन्डन्स म्हणजे कॉन्ग्रुएंट टू साइड QR. सो देअरफॉर ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल PQR बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. हायपोटेनियस तुम्हाला ओळखता येईल जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असेल तेव्हा ती हायपोटेनियस साइड टेस्ट असणार आहे. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायला घेऊ. चला इथे बघा, आता ही पहिली जी फिगर दाखवली आहे ह्याच्यामुळे तुम्हाला काय दिसतंय, ही साइड कॉमन आहे म्हणजे ही कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे दोन्ही हे जे दोन ट्रायंगल आपण बघितले त्या दोन्ही ट्रायंगलची ही साइड सेम असणार आहे. त्याच्यानंतर हे आयडेंटिकल मार्क दिले. जेव्हा हे मार्क्स असतात तेव्हा काय असतं त्या साइड कॉन्ग्रुएंट असतात. जेव्हा तुम्हाला हे सिम्बॉल जेव्हा सेम दिसतात तेव्हा ते काय असतं साइड कॉन्ग्रुएंट असतात. किंवा हा अँगलचं सिम्बॉल दिलंय म्हणजे हे दोन्ही अँगल काय आहेत सेम आहे. म्हणजे त्यांचं मेजर घेतलं तर ते सेम येणार आहे. ठीक आहे, तेव्हा ही साइन असते. म्हणजे दोन्ही अँगल काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे मग हे कुठलं तयार होतंय बघा SA आणि S यांनी हे टेस्ट. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कशाने कॉन्ग्रुएंट होतात, कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट होतात SAS. म्हणजे ही साइड XW आणि WY. त्याच्यानंतर हा अँगल W अँगल दोन्ही ट्रायंगलचा आणि ही साइड परत YZ ह्या दोन्ही WZ या दोन्ही ह्याची ट्रायंगलची साइड काय आहे दोन्हीची साइड एकच आहे. सो ही साइड पण कॉन्ग्रुएंट येणार आहे. सो आपली टेस्ट कुठली होती SAS टेस्ट. मग आपण लिहिताना कसं लिहून घेणार आहे the two triangles are congruent by SAS टेस्ट. आणि मग काय लिहिणार इन द करस्पॉन्डन्स साइड कुठल्या कुठल्या आहेत ते आपण लिहून घेऊ आधी. कुठल्या कुठल्या आहेत बघा X आणि W आणि WY म्हणजे त्या काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. सो XW इज कॉन्ग्रुएंट टू साइड WY. त्याच्यानंतर अँगल आहेत दोन्ही. अँगल कुठला आहे XWZ आणि YWZ. अँगल XWZ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल YWZ. आणि दुसरी साइड काय आहे साइड अँगल साइड. म्हणजे मग तिसरी साइड कुठली आहे दोन्ही साइड एकच आहे. साइड WZ इज कॉन्ग्रुएंट टू साइड WZ. ठीक आहे, सो देअरफॉर ट्रायंगल दोन ट्रायंगलची नावं काय काय येणार आहेत XWZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल WZY. ठीक आहे, हे असं याचा आन्सर येणार आहे. नेक्स्ट बघूयात आपण सेकंड. आता सेकंड ट्रायंगल मध्ये बघा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. ही साइन आहे म्हणजे काय आहे हे दोन्ही अँगल राईट अँगल ट्रायंगल आहेत. म्हणजे आपली टेस्ट कुठली होणार आहे हायपोटेनियस साइड टेस्ट. म्हणजे हा हायपोटेनियस हे LI हा हायपोटेनियस आहे आणि याचा ह्या ट्रायंगलचा हायपोटेनियस कुठला आहे KI हा हायपोटेनियस आहे आणि हे राईट अँगल आहे आणि ह्या दोन्ही साइड त्याच्या कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपण आता लिहिताना असं लिहूया इथे द टू ट्रायंगल्स congruent by hypotenuse side test in the correspondence आता काय काय त्याचं साइड कुठले कुठले कॉन्ग्रुएंट आहेत ते लिहून घेऊयात. पहिले तर हायपोटेनियस कुठला आहे LI आणि KI. म्हणजे आपण असं लिहू शकतो हायपोटेनियस LI इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस KI. ठीक आहे, सो देअरफॉर आणि साइड कुठल्या कुठल्या आहेत KJ आणि JL. साइड
KJ is congruent to side JL. So therefore triangle KIJ is congruent to triangle IJL. ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. कुठल्या टेस्टनी? हायपोटेनियस साइड टेस्टनी. थर्ड बघूयात. आता इथे थर्ड बघा, थर्ड फिगरमध्ये दोन्ही ट्रायंगल कसे कॉन्ग्रुएंट आहेत ते. ही साइड त्यांची सेम आहे, ही साइड सेम आहे, आणि ही जी कॉमन साइड आहे ती तर दोघांची सेमच आहे, म्हणजे कॉन्ग्रुएंटच आहे ही साइड. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कुठल्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले? एस टेस्टनी, म्हणजे साइड टेस्ट. ह्याचं पण साइड आणि साइड टेस्ट, म्हणजे तिन्ही. समजा मग हा आपण ट्रायंगल असा या साइडला करून ह्याच्यावर एकत्र ठेवला आपण, तर दोन्ही ते कॉन्ग्रुएंट होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे कुठली टेस्ट झाली? साइड टेस्ट. सो हे लिहून घेऊ आपण. द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SSS टेस्ट. तुम्ही एवढं लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहेत, किंवा तुम्ही अजून खाली लिहिलं की कुठल्या साइड आहेत कॉन्ग्रुएंट आहेत ते लिहिलं तरी चालणार आहे. इन द करस्पॉन्डन्स आता कुठल्या साइड आपण लिहून घ्यायच्या आहेत? ज्याचे आयडेंटिकल ज्यांनी सिम्बॉल दिलेले ते, म्हणजे HG आणि EF. सो साइड HG इज कॉन्ग्रुएंट टू साइड EF. त्याच्यानंतर साइड HE इज कॉन्ग्रुएंट टू साइड GF. साइड HE इज कॉन्ग्रुएंट टू साइड GF. आणि थर्ड साइड दोघांची कॉमनच आहे, EG आणि GE असं लिहूयात आपण. साइड EG इज कॉन्ग्रुएंट टू साइड GE. ठीक आहे. सो देअरफॉर ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगलची नावं लिहून घेऊ. HGE इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल GEF. चला फोर्थ वन बघूयात. आता फोर्थ मध्ये बघा दोन्ही ट्रायंगल वेगवेगळे दिलेले आहेत, पण आपल्याला इथे काय दिसतंय बघा, कुठली साइड हे दिसतंय? टेस्ट दिसतीये अँगल साइड अँगल. ठीक आहे, अँगल साइड अँगल, म्हणजे साइड काय आहे? इन्क्लुडेड आहे. म्हणजे मग टेस्ट कुठली झाली? ASA. इथे ह्या दोन्ही अँगलचं सिम्बॉल सेम आहे, ह्या दोन्ही अँगलचा सिम्बॉल सेम आहे, आणि साइडचा सिम्बॉल सेम आहे. म्हणजे कुठली टेस्ट झाली? SAS टेस्ट. सो ते आपण लिहून घेऊ. द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट by ASA test. In the correspondence पहिले साइड लिहून घेऊ. साइड SM इज कॉन्ग्रुएंट टू साइड कुठली आहे बघा? SM आणि OP. त्याच्यानंतर अँगल S इज कॉन्ग्रुएंट टू अँगल O, आणि अँगल M इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. सो देअरफॉर आपण काय लिहिणार? ट्रायंगल SMA इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OPT. आता फिफ्थ जी आहे, फिफ्थ फिगर आहे, त्याच्यामध्ये बघा साइड अँगल अँगल किंवा अँगल साइड आपण काही म्हणू शकतो, AAS किंवा SAA. ठीक आहे, या दोन्ही टेस्टनी हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतोय. इथे बघा दोन्ही अँगलचं साइन सेम आहे, इथे अँगल साइन सेम आहे, आणि इथे साइडचं साइन सेम आहे सिम्बॉल. ठीक आहे, म्हणजे कुठला टेस्ट होतीये? SAA किंवा AAS. सो हे लिहून घेऊ आपण. द टू ट्रायंगल्स are congruent by काय लिहून घेऊयात आपण? AAS टेस्ट, किंवा तुम्ही SAA लिहिलं तरी चालणार आहे. इन द करस्पॉन्डन्स कुठल्या साइड आहेत? साइड MT ही जी आहे MT आणि
TS. साइड MT इज कॉन्ग्रुएंट टू साइड TS. त्याच्यानंतर कुठले अँगल आहेत दोन, MTN आणि STN. अँगल MTN इज कॉन्ग्रुएंट टू अँगल STN. आता आपण हे 3 ह्याच्यामध्ये का लिहितोय, 3 लेटरमध्ये अँगल का लिहितोय, कारण मग अँगल T इज इक्वल टू अँगल T लिहिल्यावर कळणार नाही की नक्की कुठला या साईडचा अँगल का या साईडचा अँगल. ठीक आहे, म्हणून 3 लेटर्समध्ये अँगल लिहून घेतले. पुढचा अँगल कुठला आहे, TNM आणि TNS. अँगल TNM इज कॉन्ग्रुएंट टू अँगल TN आणि S. ठीक आहे, म्हणून हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. इथे आपला 13.1 आपला संपलेला आहे प्रॅक्टिस सेट. 13.2 पण एकदम इझी आहे. हा लेसनच एकदम इझी आहे. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.